नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे। नाशिकचा प्रभाग क्रमांक 12 हा मध्यवस्तीतला आणि उच्च शिक्षित मतदार असलेला मतदारसंघ आहे। या ठिकाणी निवडणूक भाजपच्या वतीनं लढत आहेत अनेक मालिकांमधून काम केलेल्या नुपूर सावजी। नुपूर, भाजपकडून आपण निवडणूक लढत आहात, अनेक मालिकांमधनं आम्ही तुम्हाला बघितलं आहे, नाटकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे। राजकीय रंगमंच कसा वाटतोय? राजकीय रंगमंच नवीन नाही आहे। जरी मी निवडणुकीला पहिल्यांदा उभी राहिले असले तरीसुद्धा राजकीय वातावरण लहानपणापासून घरामध्ये बघितलेलं आहे। पक्ष कुठल्या विचारधारेने चालतो, कुठल्या ध्येयापर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे, नरेंद्रजी मोदी कोणती घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत, ते डिजिटलायझेशन करताना बाकी कोणकोणत्या गोष्टी करू इच्छित आहेत हे सगळं मला माहीत आहे। त्यामुळे पहिल्यांदा जरी निवडणुकीला उभी राहिलेले असले तरी पण या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत। विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे, त्या क्षेत्रांच्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी मी राजकीय क्षेत्राचा वापर करून त्या नक्कीच पूर्णत्वास नेईल। एकूणच नाशिकमध्ये जे कलाकार आहेत त्यांची देखील एक अपेक्षा असेल, तुमच्यासारखे उमेदवार ज्या वेळेला निवडणूक लढतायत काय अपेक्षा बोलून दाखवत आहेत? तुमचे काही कलाकार मित्रमंडळी असतील त्यांना काय अपेक्षा आहेत? नक्कीच अनेकदा कलाकार हा राजकीय क्षेत्रापासून लांब राहतो, पण मला असं वाटतं तिकडे महानगरपालिकेमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स ठामपणे मांडण्यासाठी मी तिथे जात आहे। कारण अनेकदा तिथपर्यंत जे आहेत जसे तसे प्रॉब्लेम्स जर पोहोचले नाही गेले तर ते पूर्ण होणार नाही आहेत। त्यामुळे मला सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांकडून खूप पाठिंबा मिळतो आहे। मेसेजेस, फोन कॉल्स येत आहेत की आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तू पुढे जा। काय कसं वातावरण बघायला मिळते? काय काय तुम्ही लोकांना ज्यावेळेला भेटतायत त्यावेळेला लोकांच्या काय म्हणणं आहेत, काय समस्या आहेत? हा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, याकडनं जरी अपेक्षा जरी असल्या, कारण एकमेव असा पक्ष आहे आपल्या भारतामध्ये का त्याच्या सगळ्या ज्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहे, एकमेव भारतीय जनता पार्टी ते पूर्ण करणार आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण सक्रिय उतरणारच आहोत। प्रभाग 12मध्ये जेवढ्या काही अडचणी असेल, आपल्या रस्त्याच्या असेल, स्वच्छतागृह असेल, स्लममध्ये असेल किंवा अतिक्रमणच्या असणार किंवा आपण बोलू शकतो की काहींचा शासकीय आहे, त्या पण आपण सगळ्या अडचणी आपण त्यांच्या सॉल्व्ह करणार आहोत। राजे अनेक वर्ष आपण महापालिकेमध्ये काम करत आहात, यावेळेला काय विजन घेऊन जात आहे लोकांपुढे? नाही, महत्त्वाचं म्हणजे आता मागच्या 25 वर्ष मी महापालिकेत नगरसेवक आहे आणि प्रभागामध्ये हाच प्रभाग माझा बऱ्याच वेळेस राहिलेला आहे आणि याच्यामध्ये काम करण्यासारखं म्हणजे खूप काही अजून शिल्लक आहे। म्हणजे मागच्या 3 वर्ष आम्ही कुठेही सत्तेवर नव्हतो, त्याच्यामुळे नाशिक शहरातले जे रस्ते हे खड्डेमय झालेले आहे आणि तेवढं एक महत्त्वाचं काम राहून गेलेलं आहे। रस्त्याची दुर्दशा झालेली आहे आणि आता प्रशासकीय राजवटी जेव्हा आता 15 दिवसांनी बाजूला होईल आणि आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितपणे या सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू। वाड्यातले कामं बरेचसे आमचे झालेले आहे, विकास कामं काही शिल्लक राहिलेले नाही जवळपास। पेंडिंग कामं नक्की पूर्ण कराल, पण एकूणच आता वेळ कमी आहे, डोर टू डोर कसा प्रचार सुरू आहे? डोर टू डोर तर सर्वांना माहितीच आहे। मिस्टर माझे 37 वर्ष नगरपालिकेत इंजिनियर होते, आता रिटायर झाले 2 वर्ष। आणि जसे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी परत येणार, तसे माझे मिस्टर नगरपालिकेत परत येणार हे प्रत्येक जण म्हणत होतं। भारतीय जनता पार्टीचं आपण बघतोय की या ठिकाणी प्रभाग 12मध्ये उच्च आणि सुशिक्षित असा मतदार जो आहे तो या ठिकाणी या मतदारसंघात आहे। नुपूर सावजी कलाक्षेत्रातले आहेत, अनेक मालिकांमधनं त्यांनी काम केलेलं आहे, त्या या प्रभागामधनं निवडणूक लढत आहेत। शिवाजी गांगुर्डे गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेत आहेत, ते देखील या ठिकाणून आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता मतदार नेमका कसा कौल देतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।